हाय. आई-वडिलांकडनं अयोग्य वागणूक मिळाल्यानंतर त्याचा मुलांवर काय परिणाम होतो हे सांगणारा माझा मागचा व्हिडिओ होता आणि त्याला इतका ट्रिमेंडस प्रतिसाद मला मिळाला आहे. म्हणजे काय सांगू मी, माझ्या इनबॉक्सला इतक्या जणींचे मेसेज आले, इतक्या जणींचे फोन आजही येत आहेत. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी पण एका बाईशी बोलत होते याच विषयावर. तर मला हा रिस्पॉन्स पाहून असं वाटलं, त्याच्यात काही प्रश्न जे आले होते त्याच्यावरनं मला असं वाटलं की ह्यावर पण एक अजून व्हिडिओ बनवायला हवा, ज्यांचे प्रश्न आहेत त्याबद्दल थोडंसं सांगता येईल. पण काही कमेंट्स मी त्या व्हिडिओवर अशा वाचल्या होत्या काही जणांच्या, की कुठे असं असतं, कुठे असे आईवडील वागतात आणि अयोग्य वागणूक देतात वगैरे. तर मला असं वाटतं की थोडं सजग होण्याची गरज आहे. कदाचित तुमच्याच आसपास असं कुठेतरी घडत असेल शेजारी पाजारी, पण तुम्हाला कल्पनाही नसेल त्याची. असं असू शकतं. कारण ज्या पद्धतीने माझ्याशी बायका बोललेल्या आहेत, मला असं वाटतं की मी सांगायला कुठेतरी कमी पडेन की काय, इतक्या वाईट पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत की ज्या कदाचित सांगणं अवघड पण असेल मला. तर मला असं वाटतं की तुम्ही इमॅजिन करू शकता की हो, असं खरंच कुठेतरी घडतं आहे काहीतरी. कुणीतरी असं वागतं आहे कोणाशी तरी आणि आपण फक्त सजगतेने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्या हातात काही करता येण्यासारखं असेल तर खरंच करायला हवं. हे झालं इंट्रोडक्शन, पण मी आता मुख्य त्या ज्यांनी हे प्रश्न विचारले त्याकडे येते. त्यातला एक प्रश्न होता ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतला. त्या बाईचं म्हणणं असं होतं की मी त्या व्हिडिओमध्ये असं म्हणलं होतं की बरेचदा असं होतं की आईवडिलांनी इतकं वाईट वागवलेलं असतं आणि ह्याच्यात दोघेही असे असतात असं नव्हे. एक आई वाईट असू शकते किंवा वडील वाईट असू शकतात, की त्यामुळे त्या मुलीला त्या घरातनं निघायचंच असतं काय वाटेल ते करून. आणि ते निघता येण्याचा सरळ सोपा राजमार्ग म्हणजे लग्न असतं मुलीसाठी. आणि त्यामुळे लवकरात लवकर लग्न कसं होईल आणि मी या घरातनं कशी बाहेर पडेन याकडे तिचा कल असतो. तर त्यामुळे बरेचदा होतं असं की आयुष्यात येणारी जी पहिली व्यक्ती असेल, जी तिला थोडंसं दिलासा देईल, जी तिला म्हणेल की तू छान दिसतेस किंवा ओव्हरऑल तिच्याबद्दलचं काही कन्सर्न दाखवेल, तर ती व्यक्ती आपली आहे असं समजून मुली बरेचदा त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि घरातनं पळून जाऊन कधी मी एकदा लग्न करेन ह्या मागे असतात. आणि त्यामुळेच खूपदा त्या बिचाऱ्या मुलींची निवड जी आहे मुलाची करायला पाहिजे ती चुकते. आणि हे क्वाईट पॉसिबल आहे. आणि हे व्हायस वर्सा मुलांचं पण असं होऊ शकतं. त्यांना जर लग्न करून बाहेर पडायचं असेल तर कदाचित त्यांची मुलीची निवड चुकू शकेल. हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. तर त्या मुलीचा प्रश्न असा होता की आईवडील तर असे मिळाले आणि म्हणून तिनं लग्न केलं पळून जाऊन. आणि आता हा नवरा जो आहे हा पण तिला त्रास देतो आहे, कारण त्याला ही परिस्थिती सगळी माहिती आहे. कारण लग्नाच्या आधीच लव्ह मॅरेज असल्यामुळे तिनं हे सगळं त्याला सांगितलेलं होतं. तिला आता माहेरचा आधार नाही हे त्याला पक्कं माहिती आहे. आणि त्यामुळे तिचं म्हणणं असं की आता तो सुद्धा वाईट वागतो. तर अशा ज्या फसलेल्या मुली असतात, संसार अर्धवट झालेले असतात, मुलं छोटी असतात, नवरा पण त्रास देत असतो आणि माहेरी तर जायची सोयच नसते, म्हणजे ते सोडण्यासाठी तर लग्न केलेलं असतं. अशा वेळी त्या मुलींनी काय करायचं? तर हा प्रश्न खरंच गहन आहे. आणि ह्याला 1+1=2 असं उत्तर खरंच नाही आहे. कारण ज्या परिस्थितीतून लग्न करून त्या आलेल्या असतात तिथे आपल्याला माहीत असतं की यांची निवड चुकीचीच होती पहिल्यापासून. पण त्याच्यामागे पण एक कारण होतं. त्यांना घरातनं निघायचंच होतं. कारण ह्या नवऱ्यापेक्षा ते घर फारच वाईट होतं, तर त्यापेक्षा हे बरं असं म्हणून त्या इकडे आलेल्या होत्या. आणि आता त्यांच्या संसारामध्ये त्रास आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्यापाशी आता एक पर्याय तर बिलकुल नाही आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे की आता आई-वडिलांकडे तर नाही जाता येणार आहे. आता नवऱ्याकडे राहणं हा एकच पर्याय आहे. तर मी ह्या सगळ्या अशा महिलांना सांगू इच्छिते की अशा जर तुम्ही फसल्यात असं तुम्हाला वाटत असेल, तर पहिली ती गोष्ट, तुम्ही खूप धीर धरा, स्वतःत पेशन्स ठेवा. एक चूक तुमच्याकडनं झाली आणि कधी-कधी काय होतं की त्यावेळेला त्या भरात हे लक्षात येत नाही की आपण चुकीच्या पद्धतीने लग्न केलं किंवा आपण एक चुकीचा माणूस निवडला लग्नासाठी. पण काही वर्षांनी हे नक्कीच लक्षात येतं. जेव्हा मुलं होतात त्यावेळेला कधी-कधी काही गोष्टींमधनं कळायला लागतं की हा पेरेंट म्हणून पण माणूस कसा आहे, आपल्याशी पण कसा वागतोय. तर ज्या वेळेला हे तुमच्या लक्षात यायला लागतं की अरे नक्की काय झालं आहे आपल्या आयुष्याचं, आपण का लग्न केलं आणि का कुठच्या परिस्थितीत लग्न केलं, तेव्हा तुम्हाला कळतं की ही आपली चूक झाली आहे.
तर मला असं म्हणायचं आहे की तिथे थोड्याशा पेशन्सची गरज आहे. कारण आता परत माहेरी तर तुम्हाला जाता येणार नाही आहे. तर तुम्ही एक करायला पाहिजे की ह्याच घरात राहून आपलं स्थान बळकट होण्यासाठी जेही प्रयत्न तुम्हाला करता येणं शक्य आहे ते तुम्ही करायला हवेत. याच्यामध्ये कुठच्या कुठच्या गोष्टी येऊ शकतात. तर तुम्ही नोकरी करणाऱ्या असाल तर डेफिनेटली तुमचा पैसा थोडासा बाजूला ठेवणं आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहता येईल पुढे जाऊन अशी काही स्वतःची व्यवस्था करणं किंवा आपल्या मुलांसाठीची व्यवस्था करणं याकडे लक्ष असू देत. किंवा हे तुम्ही करत नसाल, तुम्ही घरी राहणारे असाल तरीसुद्धा मला असं वाटतं की घरामध्ये एखाद्या स्त्रीचं स्थान केव्हा तयार होतं. तुम्ही बघितलं असेल ज्या घरात राहणाऱ्या स्त्रिया असतील त्यांचं, जी बाई घरामध्ये सगळं काम करते, मुख्य आपण ज्याला म्हणू शकू, ती सगळी कामं जी बाई घरात करत असते त्या बाईला नक्कीच त्या घरात एक विशिष्ट स्थान मिळतं. ती तिच्या कर्तृत्वाने ते मिळवते. तर ते स्थान तसं मिळवायचा प्रयत्न करा आणि त्यासाठी जे कष्ट करायची तयारी असेल ती तुम्ही दाखवली पाहिजे. कारण तुम्हाला तुमच्या शब्दाला मान हवा असेल, तुम्हाला एक माणूस म्हणूनचा मान हवा असेल, तर त्याच्या अनुषंगाने थोडे कष्ट येतात, ते कष्ट करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, तुमची मुलं खूप छोटी असतील तर तुम्ही स्वतंत्र होण्याचा विचार इतक्या लवकर करू नका. कारण तुम्ही मुलांच्या दृष्टीनेसुद्धा अवलंबून असता त्या नवऱ्यावर. तर तुम्ही पेशन्स ठेवून मुलांकडे पूर्ण लक्ष देणं आणि आपलं आई पण खूप चांगलं निभावणं हे मुख्य करा. कारण तेच तुम्हाला मिळालेलं नव्हतं आधी तुमच्या आईवडिलांकडनं. तर कमीत कमी मी चांगली आई बनेन ह्याच्याकडचा फोकस तुमचा असू देत. ॲट द सेम टाईम मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात, मुलं जेव्हा 4-5 तासांच्या शाळेत जातात, तेव्हा त्या मधल्या 4-5 तासांमध्ये असं काहीतरी शिका ज्याचा तुम्हाला पुढे पायावर उभं राहण्यासाठी उपयोग होऊ शकेल. मग तुम्ही आयदर शिक्षण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे काही कला असेल, तुमच्याकडे काही हुनर असेल तर त्यातलं काहीतरी जास्तीचं शिक्षण घ्या की जेणेकरून त्या कलेच्या जीवावर सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन पैसा कमावता येऊ शकेल किंवा एखादी नोकरी मिळवता येऊ शकेल. तर प्रयत्न असा करा की पुढे जाऊन मला ह्या जीवावर, या शिक्षणाच्या जीवावर काहीतरी करता येईल. आणि अगदीच काही नसेल तर तुम्ही घरी राहून काय व्यवसाय करता येईल त्यासंबंधीची माहिती गोळा करत राहा. पैसे असतील तर शिकायला जा, पैसे नसतील तर मी म्हणेन यूट्यूबसारख्या माध्यमाचा आधार घ्या. त्यातनं तुम्हाला तुमच्या कला जास्त विकसित करायला, शिकायला नक्कीच मदत मिळेल. आणि अशा तऱ्हेने कुठचाही हातातला वेळ वाया न घालवता फोकस सगळा आपलं घर, आपली मुलं त्यांच्यावर लक्ष देणं आणि आपण पायावर उभं राहणं हा जर फोकस असेल तर आयुष्यात तुम्हाला पुढे कधीही आपलं काय होईलची भीती वाटणार नाही आणि एक सक्षम स्त्री तुम्ही बनाल. तर ह्यासाठीचे प्रयत्न चालू राहू दे आणि कुठेही आपण फसलो आहे असं तुम्हाला वाटू नये. ह्यासाठी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन आपल्या स्वतःवर करायची गरज आहे. तर मला असं वाटतं हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मी आज इथे थांबते. बाकी प्रश्न घेऊन मी नक्की येईन, पण पुढच्या भागात.